नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहता चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. पंढरपूरचे विठोबा अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आता गावोगावच्या हजारो नव्हे तर हजारोच्या संख्येनं पंढरपूरच्या विठोबाच्या नामघोष करत दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या आहेत. ही पंढरपूरची दिंडी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवच आहे. एक मोठी आध्यात्मिक संपत्तीच आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या नामाचा जयगजर करत ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये गावोगावच्या वारकऱ्यांनी दिंड्या सध्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. अशाच एका दिंडीत बरोबर आज आपण जाणार आहोत. श्री क्षेत्र भैरवनाथ येथील ही पायी दिंडी, तिचं हे 45वं वर्ष आहे. हरिभक्त रामायणाचार्य हरिभक्त परायण पुंडलिक महाराज मोरे हे या दिंडीचे मार्गदर्शक आहेत. बाबुर्डी घुमट ते श्री क्षेत्र पंढरपूर हे जवळपास 250 किलोमीटरचं अंतर. हे पहिली काही वर्ष ही दररोज 5 दिवसामध्ये हे अंतर पार पाडलं जात असायचं. आता जवळपास 9 दिवसाचा मुक्काम करत 10व्या दिवशी ही दिंडी पंढरपूरला, श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचते. अखंडितपणे चालू आहे. अशाच या दिंडीतल्या वारकऱ्यांशी आपण काही संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून दिंडीतले अनुभव आपल्या सर्वांसाठीच निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या विठोबाच्या नामाच्या जयघोषाचं रहस्य काय आहे? पंढरीच्या विठोबाच्या भेटीसाठी हा वारकरी कसा आसुसलेला असतो आणि ऊन, वारा, पाऊस आणि कितीही हाल अपेष्टा झाल्या तरी पंढरपूरच्या दिशेनं जाणारा हा वारकऱ्यांची ही परंपरा घेऊन जाणारी ही दिंडी, या दिंडीबरोबरचा हा आमच्या चॅनलचा आपला प्रवास आपल्याला देखील नक्कीच आवडेल. हे सगळं ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण वारी केव्हापासून सुरू केली? माझं तसं वारीला पूर्ण 27 वर्ष झाली, पण भगवंताच्या कृपेने मला 1987 साली माळ घालण्याचा माझ्या मनाने योग आला आणि मी आळंदीला जाऊन स्वतः माळ घातली. 1987 साली कोणी न सांगता, गुरु नसताना मी माळ घातली. पहिली वारी कोणामुळे घडली? पहिली वारी आमचे सवंगडी हे नाना आता गेलेले, गवळी महादेव हे, वांदास भगत हे किशनराव फसले, त्यांचे थोरले बंधू होते ज्ञानदेव फसले आणि सूर्यभान पाटील हे आता हयात नाही, परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भरपूर दिवस चाललेलो. पहिल्या वारीतील एखादा अनुभव सांगता येईल का? अनुभव तसे किती का सांगायला गेलं तर रात्र पुरायची नाही, परंतु आम्ही इंचाचं बिरावर पाठीवर ह्या पद्धतीने वारी करीत होतो. जिथं जागा भेटल तिथं बसत होतो. आत्ताच्या वारकऱ्यावर इकडं पळ तिकडं पळ, ही जागा धरती कर किंवा असं काही करीत होतो. पण रामकृष्ण हरी हा मंत्र जपत त्यावेळेला चालवत होतो. वारी केल्यामुळे तुम्हाला काय आनंद मिळाला? वारी केल्यामुळे असं वाटतं हे आषाढ संपल्यावर दुसरा आषाढ कधी येईल. दरवर्षी वारी कराल का? आम्हाला घरून 3-3 महिने सुट्टी घेतात घरचे, म्हणजे त्यांचं सुद्धा योगदान लय मोठे वारी घरच्यांचं? हो, घरच्यांचं. पण विशेष म्हणजे आमच्या वडिलांचं, ह्या सगळ्या सवंगड्यांच्या वडील पूर्वीच्या काळी म्हणजे 45 असेल किंवा 55 वर्षापासून गावातली वारी अखंड चालू आहे. पण आमच्या वडिलांचा या वारी सवंग नव्हता, ते फक्त एसटीने जायचे. मी आता तुम्ही पंढरपूरला गेले ते कसं काय? ती करोनाची साथ होती म्हणले, आम्हाला रेल्वेच्या पुलावरूनच काढून दिलं. त्यावेळेला रेल्वेच्या पुलाला पाणी लागत होतं, हे असं वडिलांनी मला सांगितलं नाही आणि ते आठवत. आपल्याला आजच्या वर्तमान स्थितीत तुम्ही या मंडळाचे कमिटी मेंबर आहात, तर आजचा अनुभव काय वाटतो तुम्हाला वारकऱ्यांचा? आजचा अनुभव कसं होता, आता म्हणजे कसं चाललेलं आहे, कलियुग आहे किंवा हाय फास्ट जग चालू झालेलं आहे. आणि पूर्वीच्या काळी जशा वाऱ्या होत्या ना, तसं प्रत्येक लहान असू, थोर असू, मोठा असू, त्यांनी वारीच केली पाहिजे. उगा काहीतरी करून वारी करण्याचा अर्थ नसतो. वारी करताना जेवढा त्रास सहन होईल तेवढं पुण्यपत्रात पडतं. जेवढं आपण आयुष्यारामात बघू वारी,
तर ते पुण्य लई फळाला येत नाही वारी असं घडत. माझं वैयक्तिक मत आहे. आपण या तंबूची सोय, झोपण्यासाठी तंबू, पिण्यासाठी पाणी, आंघोळीसाठी टँकर, दिवसातून 3-4 वेळा चहा, नाश्ता आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला पुन्हा थकल्यानंतर बसायची व्यवस्था केलेली असते. तर मी असं म्हणेल की आपण सगळ्यांनी महत्वाचा अनुभव जर सांगायचं म्हटलं तर मला सकाळी पहाटे 3 वाजताच उठावं लागतं. सकाळी पहाटे 3 उठल्यानंतर पहिले आंघोळीची व्यवस्था, कुठल्या बाजूला कोणाला आंघोळी घालायची ती सोय करावी लागते. आणि हा माझा अनुभव सांगतो. आणि मी सकाळी उठल्यानंतर पहिलं मग यांना आंघोळ्याची व्यवस्था केल्यानंतर मी माझी स्वतःची माझी आंघोळ झाल्यानंतर मग चहाची व्यवस्था, त्याच्यानंतर नाश्त्याची व्यवस्था, त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची व्यवस्था आणि त्याच्यानंतर संध्याकाळची चहा पाणी असेल, संध्याकाळी रात्री जेवण असेल. आणि मी संध्याकाळी सगळे झोपले, सगळ्याला जागा जेवण झाल्यानंतर माझा अनुभव असा आहे की मी त्याच्यानंतर झोपतो, मी दुपारी झोपत नाही. आपण ह्या नवीन सांगणे की आम्ही काय करतो हे पहा आणि तसं तुम्ही याच्यातून काहीतरी बोध घ्या आणि तशी वारकऱ्याची सेवा करा. वारकऱ्यांची सेवा व्हावी अशा प्रकारचा एक आशावाद त्यांनी जोपासला. भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याला आज 45 वर्षे पूर्ण झाले. या सोहळ्याचे शतक सोहळा साजरा करावा आणि शतक सोहळा साजरा करतात महाराज मोरे, महाराज रामकृष्णारी. रामकृष्णारे. आपण भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचं या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून नेतृत्व करतात. आपलं यांना काय मार्गदर्शन असतं? सर्व मार्गदर्शन असतं. हा, सकाळी म्हणजे- काकड्यापासून हं. तर संध्याकाळी कीर्तनापर्यंत आणि भजन वगैरे सर्व मार्गदर्शन करावं लागतं. अच्छा. आपण काकड आरती करताना सुरुवात कधी करता? काकड आरती जसं आंघोळी झाल्यानंतर वास्तविक पाहता रस्ते रोज करत असतो. 6 वाजल्यापासून तर दुपारी 10-11 वाजेपर्यंत काकड आरती चालते. काकड आरती नंतर आपण रस्त्याने जाताना पुन्हा कधी भजन वगैरे म्हणतात का? पूर्ण भजनी मालिका असते. गवळण, आता काकड आरती झाल्यानंतर त्याच्यानंतर वासुदेव असतात, पांगुळ असतं, आंधळा पांगुळ वगैरे सर्व असतात, गवळणी असतात, नाट प्रकरण असतं. सर्व भजनी मालिका शेवटपर्यंत घ्यावी लागते. महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व वारकरी भजन म्हणत, गात, नाचत हे पंढरीच्या दिशेने जातात असं महाराजांचं म्हणणं आहे. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दिंडी सोहळ्यातील ज्येष्ठ वारकरी माझ्या समोर उभे आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आहे. आपलं नाव काय आहे? समाजी शंकर पंचम. चिमाजी शंकर पंचमुख. हे वारकरी आपल्या समोर उभे आहेत. पायी दिंडी सोहळ्यातील वयोवृद्ध आणि ज्येष्ठ वारकरी म्हणून यांची या बाबुर्डी गावात ख्याती आहे. आपण वारी केव्हा सुरू केली? आम्ही वारी गावातले मोठ्याले माणसं होते, ते 5-6 जण जमले. ते कोण होते? मोठे माणसं कोण होते? बाबूराव आप्पा होते, दुसरे बाबूराव माने ते आप्पा होते, त्याच्यानंतर चोबे होते, त्याच्यानंतर ते याचे भानदास पाटील होते, त्याच्यानंतर बापू जेवा होते जिने, किसनराव परबाने आणि एवढे माणसं आणि गवळी, त्यांचं नाव काय? मारुती गवळी ते पण. तर मग आम्ही असे 4-10 लोक आम्ही स्वतः वर्गणी करायची चालता चालता. आपलं जिथं खेपा असेल तिथं मग आपलं एकच धान्य घ्यायचं आणि त्याचं धान्य ते दळून बिळून सरपान बिरपान त्याला आणून द्यायचो. मग ते बापूदेवा म्हातारा आम्हाला स्वयंपाक करून घालायचं. स्वयंपाक केल्यानंतर मग आम्ही आपलं आंघोळ्या पांघोळ्या करून स्वयंपाक बिपाक करून जेवण परत चालायचो. पुढच्या मार्गाला चालले चालायचो. तर आम्ही त्या टायमाला 40 किलोमीटर चालायचो दररोज. बाबुरीतून निघलं तर थेट घोगरगाव मुक्काम आणि घोगरगावातून निघलं तर थेट मांजळगाव. म्हणजे असे 5व्या मुक्कामाला आम्ही पंढरपुरामध्ये जायचो. 5 दिवसात घरापासून 5 दिवसात पंढरपूरला पोहोचायचं. पंढरपूरला जायचो. रस्त्याने येताना तुम्हाला पाण्याची व्यवस्था कशी असायची? आणखी एका वारकऱ्याचं मुलाखत आपण ऐकणार आहोत.
आपलं नाव काय आहे, पूर्ण नाव? दत्तू पाटील बुवा लांडगे. दत्तू पाटील बुवा लांडगे, रामकृष्णारी या माऊलीशी माझी आता या ठिकाणी परिचय झाला. भैरवनाथ पायदिंडी मधील दत्तू पाटील बुवा लांडगे. दत्तू पाटील बुवा लांडगे यांनी केव्हापासून वारी सुरू केली? मी जवळजवळ माझी 20वी वारी चालू आहे आजच्याला. 20 वर्ष झाले मला वारी घेतोय. वारी पहिली कोणामुळे केली? वारी ऍक्च्युली जर परिस्थिती असतो भगत मुरलीधर आहेत ना, त्यांच्यामुळे माझी संबंध आलाय वारी गाठण्याचा. कारण त्यांनी मला म्हणले चला, मी म्हणलो त्यांना म्हणलं पुढल्या वर्षी येऊ. त्यांनी एक शब्द टाकला, पुढल्या वर्ष कोणी पाहिलं. हा शब्द माझ्या कानात आणि मी याच्यामध्ये बुद्धीमध्ये घुसला. मी घरी जाऊन आईला लगेच तयारी करायची. तेव्हापासून मी वारी करतोय. बरं, वारीला गेल्यामुळे आपल्याला काय आनंद मिळाला? आनंद भरपूर मिळतो. वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. जर ही 10 दिवसाची वारी केली तर व्यक्ती मी माझं सांगल, बाकीचं सांगल तर मी 10 महिने एकदम चार्ज राहतो, मेंटली फिट राहतो, शारीरिक सगळ्या गोष्टीमध्ये फिट असतो. आणि कायम आपला आता युट्यूबमुळे एक आडणी माणसा सुद्धा भजनी मालिकेमध्ये ट्रेन व्हायला लागला. हा एक आनंदाचा विषय आहे वारकऱ्या संप्रदायासाठी. यापुढे तुम्ही वारी का जबरदस्त आठवतो. एक धानुऱ्याची दिंडी होती आणि एक लहान मुलगा ते चालता चालता त्याची दिंडी निघून गेली आणि ती तिथं थांबलं. तर संदीप काळे होता. आता मला मोबाईलचं माहित नव्हतं, पण संदीप काळेला जास्त माहित होतं. मग त्या मुलाला आम्ही विचारलं व कुठलं, ती नाव सांगायचं पण ती मुलगा रडायचं. कोणी बाई माणूस कोणी बिस्किट काय दिलं, ती मुलगा जास्त रडायचं. मग आम्ही सुभाष पारभाने आम्ही असे व्यक्ती म्हणलो, आपण म्हणलो हाच पांडुरंग याच्यामध्ये मी म्हणलो तुम्ही दिंडी पुढे जरी गेली तरी मी त्याला नगरला किंवा त्याच्या धावण्यावर सोडली. आणि मला खूप त्याच्या दिंडीमध्ये पोहोच केल्यानंतर सुभाष पारभाने असतील, संदीप काळे असतील, संदीप काळे वगैरे ही मुलं माझ्यापेक्षा मोबाईलमध्ये खूप लोकेशन देणं हे करणं आम्हाला जो ते सगळं क्लिअर करायला 2 तास लागले. आणि त्याचं समाधान आणि त्याचा आनंद मला आज बी होतो आणि आठवण येते त्या ठिकाणी आल्यानंतर. त्या मुलाला त्याच्या आईची भेट झाली का? त्याचे चुलते वडील वगैरे सर्व त्याला न्यायला आले. ते आम्ही त्याला पोहोच केलं. त्याच्या पालकांची भेट झाली? हो, पालकाची, दिंडी चालकची सगळ्यांची चर्चा झाली आमची. एक लहान बाळ आणि ही वारी करत असताना भलं जाता नाही आलं पंढरीला तरी घरातले आई वडील हीच आपली पंढरीची मानायचं आणि त्यांची पूजा आपण करायची. धन्यवाद. वारीला आलो आणि त्या वर्षी असं झालंय, आमचा मुक्काम संपूर्ण आम्ही परितेनंतर आपण टाकळी काय ती बोलते खंडेश्वर टाकळीला गेलो. खंडेश्वर टाकळी आणि परत खाली येत असताना अचानक असं दुखायला लागलंय. मला पाय सुद्धा उचललं नव्हतं. गोळ्या दिल्या काय गेल्या पण ते काही जमलं नाही. मी असा निश्चय केला, मी म्हणलं जर ही वारीत मला चालता जर नाही आलं मी परत कधीच वारीला जायचं. पण अनुभव असा सांगतो की मी आजपर्यंत 31 वर्ष झाली कधी गोळी खाल्लेली नाही वारीच्या काळात. 31 वर्षात एकदाही गोळी खाल्लेली नाही आम्हाला स्वतः. दादांनी 31 वर्ष वारी पूर्ण केलेली आहे आणि कुस्तीचा नाद अशा प्रकारचे पैलवान किसनराव रामभाऊ फसले या ठिकाणी आपल्याकडे मुलाखत आणि त्यांचा प्रसंग जो आला ते आपल्याला सांगण्यासाठी उभे आहेत. रामकृष्णारी. आपलं नाव काय आहे पूर्ण? किसन रामभाऊ फसले. आपण वारी केव्हापासून सुरू केली? वारी तशी 45 वर्षे आमची दिंडी चालू आहे. पण तुमचे किती आमची वर्ष? 35 वर्ष झाली. यांनी 35 वर्षापासून या भैरवनाथ पायी दिंडीमध्ये सहभाग झालेला आहे. सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही वारी करत होता त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव आला? अनुभव काय, आता ही सारी जनता असती पांडुरंग उभाचे पाठीमागे आहे जनतेच्या. मग बाबुर्डी घुमट पासून येताना साधारणतः तुम्ही रोज किती चालायचे? आता पहिलं आम्ही लई चालत होतो, आता कमी चालतो. नाही पहिले किती? 25 किलोमीटर 20 किलोमीटर? आम्ही साडेतीन दिवसात गेले पंढरपुरात. हं. आणि जेवणाची व्यवस्था काय असायची त्यावेळेस? जेवणात तेव्हा काय गेले बेसकडे पुढे खा पुढे काय खा सरपांग गोळा करायचं. सरपण गोळा करून त्यावर तुम्ही चुलीवर पिठलं भाकर जे मिळेल ते तुम्ही करत काहीच होता. आम्ही. तुम्हाला पंढरपूरला जावं असं का वाटतं? का वाटतं म्हणजे म्हणते दादा पांडुरंग आता त्याच्या जीवावर चाललंय सारं आपलं. तुम्हाला वारी केल्यामुळे आनंद मिळतो? हो, सारा आनंद. तेच काय, पुन्हा जो पांडुरंगाची वारी केली तर त्यांना काहीच भगवान कमी पडून देत नाही ना, फालतू नादापेक्षा. आदरणीय फसले साहेबांचं म्हणणं आहे जर पंढरपूरची वारी केली तर नवीन पिढीला काहीही कमी पडणार नाही.
सुरुवातीला कसं होतं, आमचं एक छोटंसं खाली छप्पर होतं, म्हणजे छप्पराचं घर होतं. त्यावेळेस काही 5-10 वारकरी मिळून त्यांची सुरुवातीला अशी यांची दिंडी चालू झालेली होती. त्यानंतर ज्यावेळेस कसं म्हणते सत्यगुरुराय कृपा मज झाली, त्याप्रमाणे आम्हाला खरोखरच दिंडी कृपा झाली. आणि जसं 10, 20, 30 असं ज्यावेळेस वाढत गेले, एवढेशे रोप लावले दोरी त्याचा वेलो गेला गगनावरी, त्याप्रमाणे जशी दिंडीची प्रगती होत गेली 10, 20, 30, 35 वर्षात जवळजवळ आज 280 का 300 वारकरी आहेत म्हणून मला सांगितलं गेलं. त्याप्रमाणे आमची प्रगती त्याचप्रमाणे होत गेली. आता त्यांनी सांगितलं आता 35 वर्षापूर्वी आम्ही होतो. ज्यावेळेस 35 वर्षापूर्वी तुम्ही आलता तेव्हा सगळं वारकरी आलते, त्यावेळेस आमच्या तिथे छप्पर होतं, तेवढं एक घर होतं. ज्यावेळेस वारकरी येतील त्यावेळेस काही पाऊस आला तर आम्हाला त्या रावटीमध्ये आम्हाला स्वतःला राहावं लागायचं, अशी आमची अवस्था होती. त्यानंतर आमची काही दिवसांनी 2 घर झाले. त्यानंतर आता जशी दिंडीची प्रगती आहे तशी आमचीही प्रगती आहे. त्यामुळे आम्ही दिंडीचं खूप 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 आभार आहे. जसं आम्हाला विठ्ठल जवळ असल्यावर आम्ही कसं कुठलाही देव प्रत्येकाला जवळ असला तरी कोण जात नाही, म्हणजे माझं नाही कुठल्याही देवाला असो. आता यांच्यापाशी त्र्यंबकेश्वर नाशिक असेल तर त्यावेळेस त्यांना पंढरपूर जवळ वाटतं. तुम्हाला विठोबा वारकऱ्यांच्या रूपातच भेटतो. हा, आम्हाला वारकऱ्यांची सेवा हीच विठोबाची सेवा, आणि त्यामुळे तुमची प्रगती चांगली झाली. यापुढेही अशीच प्रगती होत राहो अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण. एकनाथ बाबूराव माने. वारी केव्हापासून सुरू केली? 95 सालापासून वारीची. घरातील सर्व लोक वारीला येतात का? घरातून वडील होते, आम्ही 6 भाऊ होते, तर 5 भाऊ वारीले. आता पण वारीत किती जण आहे कुटुंबातले? 5 जण भाऊ आहेत. 5ही भाऊ वारीला येतात. म्हणजे संत परंपरांचा संस्कार तुमच्या घराण्यावर झालेला आहे. तसं काय हरकत नाही. छान. तसं म्हणाल काय हरकत नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता गावाला पुढे सर्व चला 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 पुढे थोडस. पुढे राजंद्री राजती नवा